समस्त ब्राह्मण समाजाच्या वतीनं आज या ठिकाणी महाराष्ट्रातील 30 जिल्ह्यातील समन्वयकांची आज या ठिकाणी बैठक झाली। या बैठकीमध्ये प्रामुख्याने ब्राह्मण समाजाच्या ज्या काही मागण्या आहेत शासनाकडे प्रलंबित त्या मागण्यावर चर्चा झाली। आम्ही गेल्या अनेक वर्षापासून ब्राह्मण समाजाच्या मागण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करत आहोत। त्याचाच एक भाग म्हणून 28 नोव्हेंबरला जालना येथे गांधी चमनला मी स्वतः दीपक रणनवरे यांनी प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आमरण उपोषण केलं आणि या उपोषणाला जालन्याचे पालकमंत्री यांनी लेखी आश्वासन देऊन हे उपोषण स्थगित केलं। त्यानंतर 14 डिसेंबर 2023 ला नागपूर येथील अधिवेशनात हे सरकारमधले मंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी ब्राह्मण समाजाच्या शिष्टमंडळासोबत बैठक घेतली आणि ज्या काही आमच्या मागण्या आहेत प्रामुख्यानं ब्राह्मण समाजासाठी आर्थिक विकास महामंडळाची मागणी त्यांना त्या ठिकाणी घोषणा केली आणि मागणी घोषणा करून आज जवळपास 8 महिने झाले तरी पण कुठल्याही प्रकारचा GR नाही व ब्राह्मण समाजाच्या ज्या काही मागण्या आहेत त्या दिल्या नाही। या मागणीमध्ये प्रामुख्यानं ब्राह्मण समाजाच्या सह इतरही समाजातील मुलामुलींसाठी उच्च शिक्षण जे आहे ते मोफत करावं अशी आमची एक मागणी आहे। प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी मुलींसाठी मुलांसाठी एक स्वतंत्र वसतिगृह द्यावं, तसेच ब्राह्मण समाजावर होत असलेली चिखलफेक थांबवण्यासाठी जसा महिलांना किंवा अपंगांना एक विशेष कायदा आहे असा विशेष कायदा या ब्राह्मण समाजासाठी करावा। पुरोहितांना 5000 मानधन द्यावं, महापुरुषांचे होत असलेली विटंबना थांबवावी याच्यासह आमच्या विविध मागण्या आहेत। आपल्या माध्यमातून मी शासनाला विनंती करतो की 10 ऑगस्ट पर्यंत या मागण्या जर मान्य झाल्या नाही तर परत जालना येथे 15 ऑगस्ट पासून मी स्वतः प्रातिनिधिक स्वरूपात समस्त ब्राह्मण समाज संघर्ष समितीच्या वतीने आमरण उपोषणाला बसणार आहे। जर शासनानं आम्हाला जर धोका दिला तर यावेळेस ब्राह्मण समाज शासनाला धक्का दिल्याशिवाय राहणार नाही हा इशारा आम्ही आपल्या माध्यमातून शासनाला देतो। पण विनंती करतो की उपोषणाला बसण्याची वेळ आपण येऊ देऊ नये। ब्राह्मण समाजाच्या ज्या काही मागण्या आहेत त्या लवकरात लवकर मान्य कराव्या।